कर्जत तालुक्यातील अंभेरपाडा ग्रामपंचायत हद्दीतील तुंगी गावात ग्रामतलावात बुडून 13 वर्षीय ओंकार भरत आसवले या शालेय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। शनिवारी दुपारीपासून बेपत्ता असलेल्या ओंकारचा तब्बल 1.5 दिवस शोध घेतल्यानंतर रविवारी सकाळी ग्रामस्थांना त्याचा मृतदेह तलावात आढळून आला। तुंगी हे उंचावर वसलेले दुर्गम गाव असून येथे पूर्वीपासून ग्रामतलाव आहे, मात्र तलावाची खोली कमी असल्यानं उन्हाळ्यात तो आटत असे। सध्या नळपाणी योजना राबवताना जलजीवन मिशन अंतर्गत जुन्या ग्रामतलावाचं खोलीकरण करण्यात आलंय। सुमारे 8 गुंठे क्षेत्रफळाच्या या तलावात सध्या मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। त्याचबरोबर तलावात मासेही सोडण्यात आले असून गावातील तरुण वर्ग तसंच उदरनिर्वाहासाठी मासेमारी करणारे ग्रामस्थ इथे येत असतात। तुंगी गावाच्या पायथ्याशी असलेल्या डोंगरपाडा येथे शासकीय आश्रमशाळा आहे। त्या शाळेत शिकणारा ओंकार आसवले हा शनिवारी अर्ध्या दिवसाची शाळा पूर्ण करून दुपारी घरी परतला। त्यानंतर तो घरातून बाहेर पडला। त्यावेळी त्याची आई मोलमजुरीसाठी गेली होती, तर वडील खांडस येथे गेले होते। दुपारनंतर घराबाहेर पडलेला ओंकार सायंकाळपर्यंत घरी परतला नाही, त्यामुळे गावकऱ्यांनी त्याची शोधाशोध सुरू केली। रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही काहीच ठावठिकाणा लागला नाही। अखेर याबाबत नेरळ पोलिसांना माहिती देण्यात आली। तुंगी गाव जंगल परिसरात वसलेलं असल्यानं आजूबाजूला मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र आहे। हिंस्र प्राण्यांचा वावर असल्यामुळे ओंकारला बिबट्याने नेलं का अशी भीती ग्रामस्थांच्या मनात निर्माण झाली। त्या दृष्टीने जंगल परिसरातही शोध घेण्यात आला, मात्र काही मागमूस लागला नाही। ओंकारला मासेमारीची आवड असल्यानं तो तलावात गेला असावा या शक्यतेवरून रविवारी सकाळी ग्रामस्थांनी तलाव परिसरात शोध सुरू केला। सुरुवातीला काहीच आढळून न आल्यानं लोखंडी जाळी, लाकडी काठीला बांधून तलावाच्या खोल पाण्यात शोध मोहीम राबवण्यात आली। अनेक प्रयत्नांनंतर अखेर ओंकारचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला। या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे। 2 वर्षांपूर्वी तलावाचं खोलीकरण करताना निघालेले दगड तिथेच टाकून ठेवण्यात आल्याने अपघात घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। या घटनेची चौकशी करून संबंधितांवर योग्य कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।